कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहितीच असेल की आपण कोकण दौऱ्यावर आहोत. म्हणजे आपण मालवणपासून मुंबईचा प्रवास करतो आणि या प्रवासादरम्यान आपण जे जे व्यावसायिक आम्हाला कॉन्टॅक्ट करतील किंवा आमचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होईल त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सुनील माळी हे यूट्यूब क्षेत्रातलं एक नाव तुम्ही ऐकलंच असेल. तर आज आपण सुनील माळीकडे जाणार आहोत आणि मुळात आलेलोच आहोत आणि या ठिकाणी येऊन त्यांनी चालू केलेल्या गावठी कोंबड्यांच्या कुक्कुटपालनाविषयीची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार सुनील, स्वागत आहे तुझं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिल्यांदाच कदाचित आपली अशी व्यवस्थित भेट होते, मध्ये एकदा झालेली आपली भेट. खरं तर आपण कोकणातले व्यावसायिक लोकांसमोर आणण्याचं काम मालवणी लाईफ यूट्यूब चॅनल मार्फत करत असतो. तू स्वतः एक IT इंजिनियर आहेस, त्याच्यानंतर युट्यूबर आहेस आणि आता तू आपल्या कोकणातच राहून कुक्कुटपालनाचा व्यवसाय केलेला आहेस. तर कशा प्रकारचा व्यवसाय, इतर लोकांना जर हा व्यवसाय करायचा असेल तर कुठल्या प्रकारचे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, कसा हा व्यवसाय केला जातो, त्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आज आम्ही तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. तर तुझ्या ओळखीने थोडक्यात आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मालवणी लाईफ यांच्या म्हणजे करता जात आहेत त्यांना मनापासून धन्यवाद. ते आज आपल्या पेंडखळे गावामध्ये आलेत, चिपटेवाडीमध्ये. कारण की कणकवली पासून मला वाटतं सिंधुदुर्ग पासून अवघे नाही म्हटलं तरी 2 तासाचा प्रवास करून आले, त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू. सर्वप्रथम या गावाने मला खूप काही दिलेलं आहे. वडिलोपार्जित जमीन आहे आणि एक IT इंजिनियर आहे. मुंबईला होतो आणि चक्क काल म्हणजे गेल्या महिन्यामध्ये 15 मार्चला मला 5 वर्ष झाले. लॉकडाऊन मध्ये अटकलो होतो. आज 5 वर्ष झाले, कधी 5 वर्ष गेले कळलं नाही. त्या 5 वर्षामध्ये खूप काही शिकायला मिळालं, जगासमोर मांडले, व्हिडिओ आणले आणि एक मॉडेल उभं करायचं होतं आपल्याला. तर आपण कुक्कुटपालन या क्षेत्रामध्ये आलो. कारण की आता कोकणामध्ये जे कुक्कुटपालन पहिलं करायचे ते घरोघरी होतं, ते आता लुप्त होत चाललेली आहे. हायब्रिड वाले कुक्कुटपालन चालू झालेले आहेत. पण काय होतं की हायब्रिड कमी अमाऊंट मध्ये सगळ्यांना मिळून जाते सगळीकडे, पण आपली लुप्त होत चाललेली जात आहे कुक्कुटपालन गावठी. तर त्याला वाचवणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की आज आपण देवस्थानला वापरतो तर कोंबड्या. तर मला हा कुक्कुटपालन मला बेस्ट वाटला म्हणून आम्ही हा मॉडेल उभं केलेलं आहे. कुक्कुटपालन करायचं असेल तर ट्रेनिंग घ्या पहिली. ट्रेनिंग शिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही. वाटतं इझी करू पण नाही, कारण की दिवसेंदिवस वेगवेगळ्या अडचणी येतात. आज वेगळी अडचण आली, उद्या वेगळी येणार आहे. मग करायचं काय, सोल्युशन काय? मग तुम्ही 10 लोकांना फोन करणार, प्रत्येक 10 जण तुम्हाला सपोर्ट करेल की नाही त्याची गॅरंटी नाहीये. म्हणून कुक्कुटपालन करताना थोडासा विचार करा. पण हा व्यवसाय खरोखर चांगला आहे. फक्त एवढं की लुप्त होत चाललेली आपली जाती आहेत गावठी, त्या जपून ठेवा भविष्यामध्ये, नाहीतर पुस्तकामध्ये दाखवायला लागेल. कारण की आज गाई गुरं पण बघायला मिळत नाहीये गावागावामध्ये. तसं उद्या कुक्कुटपालन होऊ शकतं किंवा शेळीपालन पण होऊ शकतं. पण आता मायग्रेट व्हायचं बंद करा, गावाकडे काहीतरी व्यवसाय करा. कारण की माझा जन्मच मुंबईचा आहे, शिक्षण सगळं तिकडचं आहे, पण आता गावाकडे मस्त वाटतंय. नक्कीच. तर आता हे जे आपण कुक्कुटपालन बघणार आहोत ते प्युअर गावठी गावठीच आहे, ना DP क्रॉस ना इतर ज्या जाती आहेत त्या. आपण प्युअर गावठी कोंबड्यांचं बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी जागेचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं, शेड कशी केली जाते, त्यांना दाणा पाणी कसं दिलं जातं, चारा त्यांचा कसा असतो आणि त्यांना होणारे आजार, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ. तर आता आपण या सगळ्याची सुरुवात आपण शेड पासून करूया, की बंदिस्त शेड कशी असते किंवा ओपन शेड आपण कशी प्रकारे करू शकतो, त्याबद्दलची माहिती जाणून घ्यायला आवडेल. मोस्टली आहे ना, बंदिस्त शेड असणं गरजेचं आहे. कारण की बाहेर जे प्राणी आहेत ते उद्या अटॅक करू शकतात, पक्षी पण आहेत, घार वगैरे अटॅक करू शकतात. मग बंदिस्त समोरची आपली बंदिस्त आहे. हो, आपली जी आहे ही आहे 1000 स्क्वेअर फीटची आहे. ओके, म्हणजे 20 बाय 50 ची आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये किती प्राणी राहतात? याच्यामध्ये 1000 ठेवू शकतो, पण 1000 स्क्वेअर फीटला 1000 प्राणी. कारण की 1 फीटला 1 पक्षी राहू शकतो. 1 स्क्वेअर फीटला 1 पक्षी. पण कसं आहे की जास्त ठेवायची गरज नाहीये, त्यापेक्षा कमी करा. 600 करा, 700 करा. जास्त ठेवण्याची प्रॉब्लेम काय होता की एकाला थोडासा व्हायरल इन्फेक्शन झालं तर सगळ्यांना होऊन तुमचा फार्म खाली होऊ शकतो. जसं आपण गुदमरा श्वासचा प्रॉब्लेम होतो ट्रेन मध्ये किंवा ट्रॅव्हल मध्ये, गर्दीमध्ये, तसं. म्हणजे साधारण तुझं म्हणणं आहे की तुझ्या प्रॅक्टिकल नॉलेज प्रमाणे 1000 मध्ये 600 700 ठेवा, जास्त नाही. कारण लोक याच्यामध्ये कसं आहे की बॉयलर केलात
तर 1000 ठेवतात लोक. बरं. हा 1000 आहे, पण त्याच्यामध्ये एवढी मुवमेंट नसते बरोबर त्या कोंबड्यांची जास्त, पण यांची मुवमेंट जास्त असते कारण ते सगळे फिरत असतात ना. नक्कीच. म्हणून कमीच ठेवायचे. आणि आता ही जर बघतोय ही आपण ओपन शेड केलेली आहे. हो. तर ओपन वरनं पूर्ण खुली आहे ही. हो. आजूबाजूला काय कशा प्रकारची फेन्स केली आहे? आपण काय केलेलं आहे, हे जे फेन्सिंग केलेलं आहे ना, हे बांबूचं केलेलं आहे कारण की आपल्याला हे फ्री मध्ये मिळतं कोकणामध्ये. कारण की आपण लोखंडाचं केलं असतं तर एक पोलचा खर्च भरपूर झाला असता. मग आपण काय केलेलं आहे की आपण ही जाळी केलेली आहे. हे बघा, ही फिश नेटची जाळी आहे. ओके. ही फिश नेटची आपल्याला सेकंड हँड मध्ये पण मिळू शकते. सेकंड मध्ये मिळते. जे स्क्रॅप वाले असतात ना, बरोबर, बंगारवाले त्यांच्याकडे मिळून जाते. फक्त एवढे की एक करंगळी फक्त गेली पाहिजे. बरोबर, एवढंच पाहिजे. याच्यापेक्षा मोठी असेल 1x1 ची तर बाहेरून साप येऊ शकतो किंवा अन्य कुठला प्राणी येऊ शकतो आणि तुम्हाला म्हणजे तुमचे जे पक्षी आहेत त्यांना इजा करू शकतो. आणि खाली आपण असा ग्रीन नेट मारलेला आहे. अच्छा. हेवी ड्युटी मध्ये मारलेली आपण सांडपाडावरून आणलेली त्यांच्याकडून. हे आपल्याला 165 फूट आहे. ही 165 फूट आहे. ही काहीतरी आपल्याला 3000च्या समथिंग ह्या रेंज मध्ये पडलेली आहे, पण ही 90 मध्ये पाहिजे. ओके. ह्याच्यामध्ये लो कॉस्ट वाली पण येते, पण प्रॉब्लेम काय होतो ह्याच्यामध्ये पक्षी याला चोच मारतो आणि फाडून टाकतो आणि त्याच्यामध्ये काय होतं पक्षी मरू शकतो. कोणाचा मान पाय जाऊन तो मरू शकतो. हा, मग त्यापेक्षा चांगली क्वालिटीची मारते. आणि याच्यामध्ये आहे ना काय होतं की बाहेरचा पक्षी आहे ना म्हणजे प्राणी वगैरे तो आतमध्ये येऊ शकतो, त्याला दिसत नाही मोस्टली. तर ही जी आता ओपन जो प्लॉट आपण केलेला आहे हा आपल्याला हवा तेवढा मोठा आपण ठेवू शकतो. हो, आपल्याला भविष्यामध्ये आता 1 एकर मध्ये करायचं आहे. आपला आज आपण हे शिकण्यासाठी केलेलं आहे कारण की आपण हे कुक्कुटपालन करू शकतो की नाही त्यासाठी. ह्याच्यामध्ये आपण हे पण केलं होतं जाळीचं, पण आपलं वायर मेश प्लास्टिक मध्ये पण आपलं हे गेलं, आपलं वेस्ट गेलं. पण ठीक आहे, शिकायला मिळालं. मग त्याच्यापेक्षा तू म्हणालास तसं की हे बेस्ट आहे म्हणजे जाळी बेस्ट आहे. नाही, ही आपण पिल्लांसाठी ठेवलेली. ओके. हा, पिल्लांसाठी आई बरोबर. पण काय केलं, आई चोच मारून कटिंग करायची, पिल्लं बाहेर यायचे. मग आपण काय केलं, चिकन मॅश वेगळी आणलेली आहे, ती स्वस्त पडते. ही आपल्याला सांग तरी 1000-1500. म्हणजे तू जे मगाशी सांगतोयस की ज्या अडचणी येतात ते ह्याच आहेत, ज्या अडचणी आहेत तू जसं शिकतोयस तसं. आणि कसं आहे की स्वतः आपण जेव्हा या क्षेत्रामध्ये येऊ तेव्हा आपल्याला अडचणी भरपूर येणार, त्या फेस करता येईल. फक्त एवढे की खचून जाऊ नका. कारण की मी पण एक पाऊल मागे घेतलं होतं कारण की ज्यावेळी माझी मोर्टॅलिटी झाली पक्ष्यांची असं वाटलं होतं. कारण की उन्हाळा नंतर मग पावसाळा येतो किंवा पावसाळ्यातून हिवाळा येतो, त्यावेळी थोडंसं प्रॉब्लेम होतो, मोर्टॅलिटीचं प्रमाण होतं. पण खचून जायचं नाही कारण व्यवसाय आहे, थोडं लॉस होणारच आहे. ओके. आता आपण ह्या पक्क्या शेडकडे आलो. हो, ही आपली पक्की शेड आहे. ओके. हे बघा, आता आपल्याकडे बिबट्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. 1x1 ची जाळी मारलेली आहे. अच्छा. ही जी जाळी आहे ही GI मध्ये 1x1 मध्ये. हो. ओके. टिल वर रूफ पर्यंत. रूफला आपण काय मटेरियल वापरलंय? हे आपलं नॉर्मलच वापरलेलं आहे. ओके. सिमेंटचे पत्रे वापरले, शीट्स आहेत. हो, कारण की इथे पण सिमेंटचं, कारण की इथे माझी कॉस्ट कटिंग झालेली आहे. ओके. या इथे पण जाळी मारलेली आहे. जेवढी हवा खेळती राहणार तेवढं चांगलं आहे कारण की उन्हाळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतो. इथे आपण दरवाजा ठेवलाय, या दरवाजाला पण आपण काय केलंय, जाळी मारलेली आहे. हवा पूर्व पश्चिम, कारण की शेड पाहिजे असते ना ती पूर्व पश्चिम पाहिजे असते, पण मोस्टली पूर्व पश्चिम बंद असते. कारण की जी आपल्याकडे कोकणामध्ये हवा असते, पावसाळा असतो तो पूर्व पश्चिम जास्त असतो आणि आतमध्ये शेडमध्ये थंड किंवा पाऊस आतमध्ये येऊ शकतो. मग त्यामध्ये मोर्टॅलिटी होऊ शकतो, वेगवेगळे आजार येऊ शकतात. पण आपण काय केलं, जागा जास्त ठेवलेली आहे त्यामुळे आपलं टेन्शन नाही. काय हवा खेळती ठेवलेली उन्हाळ्यामध्ये. इथे पण एक केबिन केलेली आहे आपण. या इथे अंडी वगैरे ठेवतो, आजारी पक्षी वगैरे इथे ठेवतो. पण मोस्टली मी तुम्हाला आतमध्ये दाखवू का इकडचं दाखवू? पहिलं आतमधलं बघून आतमध्ये दाखवतो. लवकर यायला लागेल. ये चला चला चला. तर आता ही जे सगळे जे प्राणी आहेत आपल्याकडे, म्हणजे पक्षी म्हणायला, प्राणी, कोंबड्या आहेत ज्या, या सगळ्या गावठी आहेत, प्युअर गावठी आहेत. ओके. हो, प्युअर गावठीमध्ये. कारण की लुप्त होत चाललेली आहे, याच्याकडे आता वळणं गरजेचं आहे. थोडे महागडे असतात विकण्यासाठी, पण कसं आहे की ह्याची जी चव आहे ना ती बाकीच्या बॉयलरला किंवा अन्य कोंबड्यांना नाहीच आहे. आता जर शेड बघितली तर खालून हे फक्त बांधकाम केलेलं आहे, 2 फुटाचं 2.5 फुटापर्यंतचं बांधकाम, दगडी बांधकाम आहे. आणि त्याच्यावर हे पिलरच्या बाजूला जी जागा आहे इथे तू जाळी लावलेली आहे. वर जसं बघितलं तर MS किंवा GI मध्ये उतरता छप्पर केलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही 1000 स्क्वेअर फीटची केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आता आपल्या किती कोंबड्या आहेत? आता सध्या ओव्हरऑल पकडून आपल्याकडे 300 ते 400 पर्यंत आहेत. पिल्लं पकडून सगळे म्हणून आपल्याकडे 300-400 आहेत. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो हे शेडचं नियोजन केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे आता इथे ह्या कोंबड्या वर बसलेल्या आहेत, तर हे कशासाठी केलं जातं? कारण की कसं आहे की ह्यांची जी विष्ठा असते, विष्ठा खाली जाते आणि त्याच्यावर त्यांचा पाय
किंवा कंटिन्यू त्याच्यामध्ये ठेवलं तर त्यांना श्वसनचे आजार येऊ शकतात किंवा अन्य कुठले आजार होऊ शकतात. कॉक्सिडोसचा पण एक आजार आहे, तोही येऊ शकतो. त्यावेळी मोर्टॅलिटीचं प्रमाण जास्त होतं. मग परत तुम्हाला त्यांना जगवायचं म्हटलं तर पॉसिबल नाहीये, कारण की बरेच असे औषधं 5-5 दिवस चालवायला लागतात. पण जे पक्षी वाचतात तर ते हुकमी आहेत का, त्याच्यामध्ये 100 पक्षी आहेत आणि त्यांना कॉक्सिडोस झाला तर त्यातले कधी कधी 20 जगतात, 80 मरतात, किंवा 20 जगतात, 20 मरतात, 80 जगतात, असं पण आहे. रेशो सांगू शकत नाही काय, म्हणून ते हे वर केलेलं आजारापासून वरती राहावं त्यासाठी मेन वरती ठेवा. आणि पक्षी वरतीच राहतो, गावठी पक्षी म्हटलं तर नक्की झाडावर बिडावर बसून झाडावरच असतो, म्हणून त्यांना झाडासारखंच ठेवायचं. आणि याच्यामध्ये जागा पण कमी लागते. बरोबर. आता आपण बघूया की याच कंपार्टमेंटमध्ये हे 2 वेगळे कंपार्टमेंट केलेले आहेत. हे कशासाठी केलेले आहेत? इथे पिल्लं म्हणजे जे अंडी आहेत ते रोणीवर बसण्यासाठी केले. जी कोंबडी खुडूक होते तिला अंड्यांवर बसायचं, पिल्लं काढायचे, त्यांना हा सेक्शन बनवलेला आहे. त्याच्यामध्ये पिल्लं ठेवलेली आहेत मी, थोडी 2-4 अशी ठेवलेत. आणि इथे लहान पिल्लं आहेत. ही लहान पिल्लंच पाहिजे या इथे आतमध्ये. आता याच्यामध्ये इकडचा कुठलाही पक्षी आतमध्ये येणार नाही, असं ट्रेन करून ठेवलेलं आहे मी. बरोबर. चल तर आता आपण या दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आलेलो आहोत आणि इथे सगळे ही लहान पिल्ले आहेत ना? हो. ही साधारण किती महिन्याची पिल्लं आपण इथे ठेवतो? ही आपण काय करतो, 15 दिवस महिनाभर आई बरोबर ठेवतो. नंतर मग आपण इथे त्यांना शिफ्ट करतो. हे बघा, याच्यामध्ये हा मोर्टॅलिटी झालेला आहे. एक मेलेला. हे बघा हा मोर्टॅलिटी झालेला आहे. ह्याचा प्रॉब्लेम काय होतो की अतिउष्णता. बरोबर. अतिउष्णतेमुळे पक्षी मरतात आणि हिट स्ट्रोकचा प्रॉब्लेम आहे हा. तर त्याला काही करू शकत नाही आणि जो पक्षी मेलाय त्याला कोणीही थांबू शकणार नाही. बरोबर. असं आहे ते. बरोबर. तर ही आता आईपासून वेगळी झालेली पिल्लं आता इथे किती महिने ठेवता किंवा इथे किती दिवस ठेवता? आईपासून जे पिल्लं आहेत ना त्यांना आपण काय करतो, 15 ते 20 दिवस ठेवतो. ज्यांची बुकिंग आहे त्यांना आपण त्यांना देऊन टाकतो. 50-50ची देतो, 50-100 त्याच्यावरती देत नाही, कारण की आपल्याला हा व्यवसाय पसरवायचा आहे. पण एका व्यक्तीला 200 दिले, 300 दिले, मग बाकीचे पण आहेत ना. मग वेगवेगळ्या गावामध्ये ही जात आहे ती पसरावी असं माझं एक मोटो ठेवलेलं आहे आपण. एकालाच न देता सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट केलं. हो. आता यांना कसं होतं की आता क्लायमेट चेंज होतंय म्हणून आपण त्यांना ना ब्रूडर लावलं होतं, पण अजूनपर्यंत बल्ब लावलेत नाही, कारण की माझा याच्यामध्ये एक्सपिरियन्स घ्यायचा आहे की आपण जेवढं याच्यामध्ये अनुभव घेऊ किंवा याच्यामध्ये मोर्टॅलिटी होईल. पण का होतं मोर्टॅलिटी? आपल्याला इन्कम नाही पाहिजे लगेच, आपल्याला शिकायचं आहे. आपण दुसऱ्याकडे जाऊन शिकू शकत नाही, पण आपला स्वतःचा व्यवसाय म्हटलं तर आपण शिकू शकतो याच्यामध्ये. दुसऱ्या कंपार्टमेंट म्हणजे प्रसूतीगृहाकडे जाऊ म्हणायला हरकत नाही, जिथे कोंबडी अंडी घालते आणि त्याच्यातनं पिल्लं बाहेर येतात. ती बोचायला येत नाही ना? नाही, बोचायला नाही. कसं आहे की इथे आहे ना अंड्यांवर कोंबडी ठेवली आहे बघा. या अंड्यांवर कोंबड्या आहेत. हो. तर आता काही 21 दिवसामध्ये हॅच होणार. मग इथे येणार. मग यांना काय करतो, 3-4 दिवस इथे ठेवतो. आता ही काल झालेली पिल्लं आहेत. यांना मी 3-4 दिवस इथे ठेवणार. आणि नंतर मग त्यांना मी इथे त्या शेडमध्ये शिफ्ट करणार, कारण की लहान पिल्लं आहेत ना, बाकीचे कोंबड्या मारणार. तर आता शेडमध्ये बघितलं तर आपण 3 कंपार्टमेंट केलेले आहेत. एक पिल्लांसाठी, एक प्रसूतीगृहासाठी एक शेड केलेली आहे आणि मेन ज्या कोंबड्या त्या मागे आहेत. आता हे जे फ्लोरिंग आहे ही कशा प्रकारची फ्लोरिंग आपण ठेवतो? आपण कसं कोबा करू शकतो, माती टाकू शकतो किंवा लाकडी भुसा टाकू शकतो किंवा करला जो असतो ना, म्हणजे तांदळावरचा, ती वरची साल असते ती ठेवू शकतो. पावसामध्ये पाणी शोषून घेतं. पण काय होतं, कधी कधी कॉक्सिडोसचा रोग येऊ शकतो, कारण की आता बघा आपण हे ड्रिंकर ठेवलेत. हे पक्षी जेव्हा पळतात तर तो ड्रिंकर पाणी खाली पडू शकतं. आतमध्ये एक इंटरनल एक डिझीज तयार होतो, आजार तयार होतो विषाणूजन्य. तो पक्ष्यांच्या आतमध्ये गेला, कारण की आपल्याला बाहेरचं माहिती आहे. आपल्याला कसं की लागलं की बाहेरचं कळतं की औषध लावू शकतो, पण आतमध्ये गेलं आपल्याला कळत नाही की नेमकं त्याला काय झालेलं आहे. आणि त्याची रिॲक्ट वेगळे होते, कारण की वाईट विस्टावणं किंवा डोळे बंद करणं किंवा अजून वेगवेगळे असे आहेत. मग हळूहळू मग आपण काय करतो, कमी याच्यामध्ये त्यांना इंजेक्शन देतो किंवा मेडिसिन देतो. मग माझं ते नाही करायचं आहे, मला त्यांना नॅचरल याच्यामध्येच वाढवायचं आहे. मेडिसिनचं प्रमाण कमी करायचं आहे, नॅचरल याच्यामध्ये वाढवायचं आहे, जेणेकरून त्यांची स्ट्रॉंग बोन इम्युनिटी पॉवर चांगली झाली पाहिजे, बोन चांगली झाली पाहिजे. म्हणजे जे आपण पूर्वांपार जशी आपण कुक्कुटपालन करत होतो त्यावेळेला कुठले इंजेक्शन नव्हते किंवा वॅक्सिनेशन काही नव्हतं, त्या पद्धतीनेच तू वाढवण्याचा प्रयत्न करतो. कारण की नॅचरल याच्यामध्ये केलेलं सगळ्यात उत्तमच आहे, कारण की त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली असेल
तर ते लॉंग लाईफ राहू शकतात. बरोबर. त्यामुळे हे बघा इथे सगळे रोणीवर बसलेत. ओके. तर आता सुनील, आपण ह्या शेडची संपूर्ण माहिती घेतली. बाहेरची शेड कशी आहे, आतली शेड कशी आहे. आता आपण जाऊया की रवणीवर जेव्हा कोंबडी ठेवतात तर त्याची कशा प्रकारे अंड्यातनं कोंबडी बाहेर येते किंवा पिल्लं बाहेर येतात त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर सुनील, आता सुरुवात आपण अंड्यांपासून करूया. कोंबडी साधारण किती महिन्याला अंडी घालते ते पण जाणून घ्यायला हवं. तसं बघायला गेलं की कोंबड्याचा गावठी कोंबडीचा रेशो जो टोटली वर्षाचा आहे 70-80 या रेशोमध्ये होतो. बरं. काही कोंबडी 12 घालतात, काही कोंबडी 6 पण घालतात. माझ्याकडे 6 अंडीवाली पण आहे. अंडी पर डे नाही, पर मंथ किंवा 2-3 महिन्याचा, कारण की कालावधी असतो तो. ओके. कारण की 2-3 महिन्यानंतर ती अंडी घालते. ती लगेच नाही, कारण की ते बनायला पण वेळ लागतो. बरोबर. म्हणजे गावठी कोंबडी आहे ती फास्ट अंडी घालत नाही, फास्ट अंडी घालत स्लो मध्ये, पण ती वर्षाला 70-80. कारण की माझ्याकडे एक 6 अंडी घालणारी पण कोंबडी आहे. ओके. कारण तिचा जो रेशो आहे ना 6चा म्हटलं तरी वर्षाला ती 2-3 वेळाच घालणार जास्त. बरोबर. ती जास्त अंडी नाही घालणार ते. ओके. महिन्याला 6 अंडी. महिन्याला 6 अंडी किंवा 3 महिन्यामध्ये 6 अंडी असतात. हो. आता इथे अंडी पण आहेत इथे. आता हे जे आहे ते कोंबडी स्वतः येते इथे या ठिकाणी आणि अंडी घालून जाते. ओके. तर आता याच्यामध्ये ही कुडूक झालेली आहे, हिला आता अंड्यांवर बसायचं आहे. अच्छा, कुडूक झालेली. आता जसं तुम्ही कॅमेरा पुढे घ्या, आवाज येईल बघा. ओरडते म्हणजे तिला आता अंड्यांवर तिचं अंडींचं सर्कल संपलेलं आहे. तिला आता ती आता खुडूक झालेली आहे, ती आता अंड्यांवर तिला बसायचं. म्हणजे तिने महिन्याला 12 अंडी घातलेली. असं काही नाही की 12च घालेल. काही जी काय क्वांटिटी असेल, 15 असेल, 18 असेल, तिचाच एवढे मर्यादा आहे तेवढी ती कंप्लीट केलेली. ओके. पण आता याच्यामध्ये फाइंड आउट करू शकत नाही आपण किती अंडी घातली आहे, कारण की आपल्याकडे जास्त आहे. बरोबर. मग हे असे डबे ठेवलेले ते डब्यात येऊन अंडी घालतात. रॅन्डमली कोणी पण घालून जातं. तिथे एक डबा आहे, तिथे एक डबा आहे. अशी कुठली कोंबडी येऊन तिथे अंडी घालतात. तू हे सांगू शकत नाही की या कोंबडीने 6 अंडी घातली, काय नाही. पण अशी जर कोंबडी येऊन बसली तर समजायचं की ती अंड घालणार आहे किंवा ती रवणीवर बसणार. ओके. बघा हे अंड आहे बघा इथे. अच्छा. तर हे अंड साधारण काय रेटला विकलं जातं? मी अजूनपर्यंत विकलं नाहीये. ओके. कारण की आपण पिल्लांचं जास्तीत जास्त आपण करतो. आपल्याला प्राणी बनवायचे. हो, प्राणी बनवायचे आणि गावापर्यंत आपले हे स्प्रेड करायचं. बरोबर. आणि जे उद्योजक आता होतील तर त्यांना द्यायचंय. बरोबर. कमी क्वांटिटी मध्ये ते हळूहळू त्याचं, कारण की 50 तुम्ही 500 करा. बरोबर. माझ्याकडे 500 साठी भरपूर डिमांड करतात लोक, आम्हाला 500 पाहिजेत. सॉरी, 500 नाही देऊ शकत, 50 घ्या. 50 तुम्ही 500 करा आणि त्यातले 50 दुसऱ्याला. हो, असं करा. सायकल करत गेलं सगळं फायदा आहे. तर या डब्यामध्ये एक बॉल पण ठेवलाय. बॉल कशासाठी ठेवलाय? आता काय होतं की कोंबड्या ज्या असतात काही ते चोच मारतात. बरोबर. आणि त्यांना माहिती आहे की बाबा आता हे फुटणार आणि मला खायला मिळणार आहे. अच्छा. मग ते खातात, ते कॅल्शियम मिळून जातं. पण काय होतं की बॉल ठेवल्यामुळे ते बॉलला किती चोच मारणार ते फुटणार नाही. त्यांच्या डोक्यामध्ये एक सेट होऊन जातं की हे आपल्याला खायचं नाहीये, कितीही मारलं तरी किती त्याच्यावर रिएक्ट करायचं, तुटणार नाहीये. मग ते सोडून देतात, इग्नोर करतात. बरोबर. आता इथे आज एक अंड घातलंय, उद्या कदाचित येऊन 2 अंडी येतील. मग ती सगळी तू कलेक्ट करतोस? हो, मी कलेक्ट करतो. सुनील, आता प्रत्येक जे डबे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये ऑन अन एव्हरेज दिवसाला 10 ते 12 अंडी मिळतात सगळ्या कोंबड्यांची. हो, पण त्याचं एक सीझन आहे की कोंबडी जेव्हा अंड्यांवर बसते 21 दिवस पिल्लं दिल्यानंतर, मग ती परत अंड्यांवर यायला तिला वेळ लागतो. कारण की आतमध्ये जर सगळं बघितलं ओव्हरऑल वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर एवढ्या आता किती कोंबड्या आपल्याकडे? आतापर्यंत मी सुरुवात केल्यापासून 400 ते 500 पिल्लं आतापर्यंत आली. सेल केली, त्यातली आता 50 बॅचची आली. त्याच्या अगोदरची पण एक विकली आपण. हे 500 पकडायला हरकत नाही. हो. ती अंडी तू कलेक्ट केल्यानंतर कुठे ठेवतोस? मी याच्यामध्ये ठेवतो. हे बघा इथे ठेवतो. ओके. हे बघा या राखवर ठेवतो. अच्छा. हे प्रत्येक दिवसाला आता तिथून आज तू समजा 10 अंडी आणली तर ती 10 अंडी या राखेवर ठेवतो. कारण की काही बॅक्टेरिया वगैरे असेल तर मग ते नंतर मग ही कोर्सुलिन आहे. हे बघा हे कोर्सुलिन TH आहे, हे मेडिसिन आहे. हे मेडिसिनचं फवारणी करतो सगळे कलेक्ट झाल्यानंतर संध्याकाळी. मग ती ठेवून देतो मी त्याच्यामध्ये. म्हणजे काही बॅक्टेरिया वगैरे असेल मग प्रॉब्लेम फवारणी करतो. ज्यावेळी कोंबडी रोवणीवर बसवतो तेव्हा ही फवारणी करतो. ओके. 2दा फवारणी करतो. अच्छा. तर आता ही अंडी अशी ठेवून त्याच्यावरती फवारणी केली जाते. हे किती दिवस इथे ठेवली जातात? हे मोस्टली आहे ना बघा, उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 दिवसाचीच अंडी ठेवायची असतात. ओके. जेवढं रेशो तुम्ही कमी ठेवणार, म्हणजे 10 अंडी ठेवणार, त्यातून 2 पिल्लं निघतील, 3 पिल्लं पण निघू शकतात. पण 4-5 दिवसाची अंडी ठेवायची, जास्त नाही ठेवायची. कारण की हीट मध्ये पिल्लं जास्त खराब होण्याचा नाही, तयार नाही होत. ओके. मग आता इथे 4-5 दिवसाची अंडी झाल्यानंतर पुढे आपण रवणीवर ठेवतो. ते कसं ठेवतात ते बघूया. ते दाखवतो तुम्हाला. पण याच्यामध्ये कसं इन्क्युबेटर असतं ना, तर याचा फायदा झाला असता मला. ओके. पण आपल्याकडे लाईट जाते आणि 2 तासाच्या वरती गेलं, म्हणजे तसं बघायला 3 तास आहे, पण 2 तासाच्या वरती गेलं
मग ते जे हॅच होणार अंड असतं मग ते वेस्ट जातं. बरोबर. मग आपलं लाईट बिल ही जी आता पद्धत आपण ती नॅचरल पद्धतीमध्येच ठेवलेलं आहे आपण. बरोबर. जे मिळेल त्या समाधीने राहायचं. माझं एक आहे बघा, आता याच्यामध्ये अंडी आहेत, हे बघा इथे भरपूर अंडी ठेवली आहेत. ओके. हे बघा ही हॅचिंग साठी तयार झालेली आहे. हो, आता हॅचिंग साठी तयार आहे. आता मी ह्याच्यामध्ये पण मी ठेवू शकलो असतो. बरोबर. पण मला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. बरोबर. आता अशी अंडी ठेवल्यानंतर पिल्लं येणार की नाही. बरोबर. बरेच जण म्हणतात की उलट ठेवायचं, असं ठेवायचं, तसं ठेवायचं. बरं. पण आपण बघूया ना, आपलंच आहे ना, नाही आलं तर आपलं नुकसान होणार. तू सगळा अभ्यास करतोय कारण की लोकांना उद्या त्रास नको व्हायला, की जे आता येणारी नवीन पिढी आहे तर त्यांना त्याचा अभ्यास होऊन जाईल. बघा आता याच्यामध्ये बघा जेवढे आता तारीख लिहून ठेवतो. ओके. कालच्या तारखेची होती, ओके, लास्ट काही दिवसाची होते. आता याच्यामध्ये आता काही अंडी आहेत ना, हे गेल्या महिन्यातलेत. अच्छा. ते छोटे होते, हे आता मी काय करणार, बॉईल करणार. ओके. आणि या कोंबड्यांना देणार. अच्छा. हा, या कोंबड्यांना देणार, एक कॅल्शियम मिळून देणार त्यांना. ही आता हॅचिंग साठी तू नेणार नाहीस? हे वरचे नेणार. ओके. खालचे बरेच दिवस झाले तर त्यांना नाही, 5 दिवसाच्या वरचे. 5 दिवसाच्या वरचे कोंबड्यांचाच कॅल्शियम साठी, फूड साठी कारण की ते रिसायकल झालं पाहिजे. बरोबर. आता तिकडे 4-5 दिवसाची जी प्रोसेस झाल्यानंतर मग ती इथे रवणीवर आपण रवणीवर इथे ठेवणार. ओके. रवणी कशी लावली जाते ते बघूया. हे बघा, ही एकदम नॅचरल पद्धत आहे. एकदम नॅचरल पद्धतीमध्ये. ओके. फक्त एवढं की इथे आता डबा वापरतोय. आता या डब्यामध्ये पण ना, याच्यामध्ये माझे पैसे वाचतात. ओके. हे बघा अशी आपण लावलेली आहे. अच्छा, ही तू लावलेली आहे स्वतः? मी स्वतः लावलेली आहे. याच्यामध्ये राख टाकलेली आहे. ओके. लाकडी भुसा आहे त्याच्यामध्ये. ओके. काही मध्ये हे पण आहे, रेती पण आहे. ओके. रेती पण ठेवलेली आहे आपण. साधारण किती अंडी एका डब्यामध्ये ठेवतोस तू? एक 13 ते 15 ठेवतो. 13 ते 15 अंडी ठेवतोस. म्हणजे कसं त्याचा घेरा बघून, कोंबडीचा घेरा बघून तशी ठेवतो. बरोबर. काही ना मी 8 पण ठेवतो, 10 पण ठेवतो. बरोबर त्याच्या पंखाखाली आली पाहिजे. हो, नवीन कोंबडी जी असेल ना तर मी 6 अंडी ठेवतो, 6 ते 7 ठेवतो. ओके. हा, कारण की ना तिला सवय नसते किती हॅच करेल की नाही माहिती. हळूहळू करायचा. बरोबर. आपण काय करतो, 13 अंडी ठेवतो, मग वेस्टेज जातात. मग काय होतं, दुसरीकडे ठेवलं असतं तर त्यातून निघालं तरी असतं. बरोबर. पण म्हणून आपण हळूहळू करतोय ते प्रोसेस. दुसरी गोष्ट, आता अंडी ठेवल्यानंतर जी तू म्हणालास जसं की कुडूक झालेली कोंबडी आहे, ती इथे आणून सोडायची? इथे सोडायची नाही. काय करायचं, याच्यामध्ये काही कोंबड्या अशा असतात ना की आळशी असतात, त्यांना बसायचं आहे पण कसं आहे की स्वतःहून बसत नाही. मग त्यांना बसवावं लागतं आणि वरतून फोर्सफुली लाकूड किंवा काही ना काही ठेवावं लागतं डब्यावर ठेवून. हो, फक्त काय करायचं, आदल्या दिवशी त्यांना फीड द्यायचं मस्तपैकी, खायला द्यायचं. आणि खायला दिल्यानंतर मग तुम्ही अंड्यांवर ठेवायचं ते, कारण की तिला 12 तास आपण ठेवणार आहे. बरोबर. कारण की तिला ते हॅबिट करायला देणार आपण. बरोबर. जेवढं ती आतमध्ये बसेल, पण नंतर दुसऱ्या दिवशी काढायचं, मग तिला समजतं की बाबा मला इथे बसायचं आहे, ती नंतर येऊन बसणार ते. ओके. म्हणजे कुडूक झालेल्या कोंबड्यांना पहिलं ट्रेन केलं जातं बसायचं. हो. त्यांना मग बसवलं जातं. मग साधारण किती दिवस ते बसतात? 21 दिवस. 21 दिवस त्या कंटिन्यू त्याच्यावर बसून असतात. मोस्टली कसं आहे की 21 दिवसामध्ये पिल्लू बाहेर येतं, पण कधी कधी 24 दिवसापर्यंत आपल्याला ठेवावं लागतं. ओके. 2 ते 3 दिवस ठेवावं लागतं एक्स्ट्रा. अच्छा, म्हणजे ते पहिले ते 4 दिवस वेगळे, इथे ठेवलेले 21 दिवस. ओके. 21 दिवस. मग ती कोंबडी, आता ह्या ज्या आतमधल्या कोंबड्या आहेत त्या रवणीवर बसणाऱ्याच कोंबड्या आहेत, मग त्या 12-12 तास त्याच्यावर बसतात. 12-12 तास लागतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, फीड पण कमी लागतं त्यांना, कारण की ते खायला ते खात नाही जास्त. आणि त्याच्यामुळे काही कोंबड्या असतात ते आतमध्ये पण शिफ्ट करतात. ओके. मग ते कंटिन्यू आपल्याला 2 दिवसामध्ये काढावं लागतं. ओके. सगळं क्लिनिंग ठेवावं लागतं ते. आणि जर ह्याच्याऐवजी जर आपण इन्क्युबेटर वापरला तर किती दिवसात? सेम 21 दिवस लागतात. 21 दिवस. पण कसं आहे की आपण नॅचरल पद्धतीमध्ये जेवढं ठेवू तेवढं सगळं चांगलं आहे. नक्कीच. इन्क्युबेटर साधारण समजा आता 12-15 अंडी आपण हॅचिंग साठी ठेवल्या, रवणीवर बसवल्या, तर साधारण किती पिल्लं येतात, किती मॉर्टिलिटी असते? आता ह्याच्यामध्ये माझं मे महिन्यामध्ये, आता एप्रिल महिना आहे उन्हाळ्याचा, त्याचा रेशो खूप कमी आलेला आहे. अच्छा, हीटमुळे. आणि साधारण थंडीमध्ये काय रेशो असतो? थंडीमध्ये 90% मजा आलेला आहे. अच्छा, म्हणजे 10 अंडी ठेवले तर त्याच्यातली 9 अंडी येतात शुअर आलेले आहेत. ओके. 15 पैकी 14 आलेले आहेत, 15 पैकी 15 पण आलेले आहेत. अच्छा. आणि गरमीमध्ये साधारण हा रेशो कसा कमी होतो? हीटमुळे होतो, कारण की ऑलरेडी तो रेशो काय असतो? 10 अंडी ठेवली तर किती येतात? 1 येतो. अच्छा, एवढा कमी होतो? 4 पण येतात. आता बघा 4 आहेत. ओके. ते बघा. अच्छा, आलेले पिल्ले. आता तिची रोणी कुठली आहे? ही आहे रोणी. ओके. ओके. तिची ही रोणी आहे. 21 दिवस झाले, प्लस मी अजून 2 दिवस एक्स्ट्रा बघितलं, नाही आलं, तर आज सकाळी चेक केलं की संपलं, मग तिला बाहेर काढलं की आता पिल्लांना घेऊन फिरते. आता म्हणजे ती 4 आणि प्लस ही आतली अंडी, एवढी अंडी. पण ही आता अंडी फुकट गेली. 10 अंडी फुकट गेली. अच्छा, याच्यातनं पिल्लच नाही आले. आता आपल्याला काय करायचं, खड्डा करून त्यात
आपल्याला पुरायचं आहे. ओके. हा हे वापरू शकत नाही आपण. अच्छा. असं हे असं होतं, वेस्टेज. हा वेस्टेज होतं. हे इन्क्युबेटर मध्ये मला निघालं असतं, पण इन्क्युबेटरचा खर्च पण आहे ना तो. बरोबर. आपण 10-15 हजाराचा घेणार, 1000 रुपयाला पण येतो, 1000-1200, पण त्याचा रिझल्ट आपल्याला माहित नाहीये. आपण नॅचरल पद्धतीने, कारण शेवटी आईची जी नाळ असते, बरोबर, जसं आपलं नक्कीच नक्कीच ते जे आहे ना ती भारीच आहे, ते आपण टिकवून हो टिकवून ठेवावं लागणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल करण्यापेक्षा हे बेस्ट मला वाटतं. ही अंडी झालेली आहेत की नाही ना, आता ही 8 दिवसामध्ये होईल. आता ती जी कोंबडी आहे हे बघा, ही वाली ही आता खायला बाहेर आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण फीड ठेवलेलं आहे. अच्छा, हे फीड आहे. हा, हे रोजचा रोज आपण क्लिनिंग करतो. ओके. फीड काय देतात ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत, पण हे फीड दिल्यानंतर म्हणजे ती खाल्ल्यानंतर पुन्हा 12 तास जाऊन बसणार, पाणी वगैरे सगळं ठेवावं लागतं. पण ती कंटिन्यू 12 तास बसते. हो, कंटिन्यू. याच्यामध्ये कॅल्शियम द्यायचं असतं. ओके. कॅल्शियम जसं लिक्विड मधून द्यावं लागतं. ओके. जसं पाहिजे तसं आपण देऊ शकतो. फक्त एवढे की तुम्हाला तुमचा पक्षी जो आहे तो कुठल्या, कारण की काय होतं, हा पक्षी इकडे जाऊ शकतो, हा पक्षी इकडे जाऊ शकतो. आता हिचे 10 दिवस झालेत आणि हिचे 2 दिवस झालेत. अच्छा. पण ते काय होतं, क्रॉस झाल्यामुळे दिवस वाढतात ना. बरोबर. आणि हिचे दिवस कमी होतात. बरोबर. मग जी कोंबडी 21 दिवस बसणार आहे ती कधी कधी 31 दिवस 40 दिवस पण बसते. अरे बापरे. असा पण प्रॉब्लेम होतो. म्हणून कोंबडी कुठली बसवली आहे ते लक्ष देणं गरजेचं आहे. मग इकडची काढून तिकडे करा. आता इथे मी मार्क केलेलं आहे बघा. ओके. हे मार्क केलंय, आतमध्ये पण स्टिकर लावलेत. ओके. जेणेकरून त्यांना माहित पडतं की हे माझं घर आहे. ओके ओके. हा, मग असं मी काय काय याच्यामध्ये मार्किंग करून ठेवलेलं आहे बघा. अच्छा, मग ते परफेक्ट त्या याच्यात जाऊन बसणार. ते इथे पण मार्किंग करून ठेवलंय. ही मार्किंग कोंबडीला कळते. कोंबडीला कळते की बाबा, कारण तिच्या माइंड मध्ये आहे ना, हे चारी बाजूचे आहेत ना, कलर कोड आतमध्ये तिच्या माइंड मध्ये सेट होतो की हा माझा कलर कोड आहे. आता इथे कलर कोड बघितला ना, तो हा वेगवेगळा ठेवलेला आहे. अच्छा, लाल, हिरवा आहे, पांढरा आहे, काळा आहे. हा, ते कलर कोड एकदा तिच्या माइंड मध्ये गेलं तर मग ती आपापल्या जागे जाऊन बसते. कारण नाही तर इकडची कोंबडी तिकडची कोंबडी, कारण ती होती एक शिक्षा होते. ते शिक्षा लागू नये म्हणून माझा हे प्रयत्न आहे की जी कोंबडी 21 दिवस राहणार आहे तिला का 40 दिवस ठेवायचं किंवा का 35 दिवस ठेवायचं, म्हणून आपल्याला चाललेलं आहे. इथे पण ही कोंबडी बघा, ही नवीन कोंबडी आहे. ही लहान कोंबडी आहे. पहिल्यांदा अंडी देते. अच्छा. तिने आता खुडूक याच्यावर बसलेली आहे. ही पहिल्यांदा, ती एक पहिल्यांदा. ओके. असं एक अटॅचमेंट होणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या पक्ष्यांकडे प्रेम देणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही यांच्याकडे लक्ष द्याल तरच तुम्ही हळूहळू सक्सेस होणार. एका दिवसात होऊ शकणार नाही, पण एक दिवस नक्कीच होणार आहे तुम्ही. तर सुनील, खूप छान माहिती आपल्याला या कुक्कुटपालनाविषयीची मिळाली, गावठी कोंबड्यांविषयीची मिळाली. शेवटी काय आहे की हा आपला व्यवसाय, त्यामुळे आपण कितीला खरेदी करतो, कितीला विकतो ते देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त अधिक माहिती जर तुझ्याकडनं जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर तुझ्याशी लोक कॉन्टॅक्ट करू शकतात. ज्यांना गावठी कोंबड्या खरेदी करायच्या असेल ते देखील तुझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. तर माझा प्रश्न असा आहे की आपल्या या ज्या कोंबड्या आहेत, पिल्लं असतील किंवा मोठ्या कोंबड्या असतील किंवा कोंबडा असेल, तर हा याचा विक्री कशा प्रकारे होते? विक्री कसं आहे की आपण सोशल मीडियाद्वारे करतो. ओके. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातल्या मंडळींपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ओके. बरेच मंडळी येतात इथे, पिल्लं आहेत का, कोंबडे आहेत का, तलंग आहेत का, असं ते विचारतात. आजही सकाळी येऊन गेले होते, त्यांना 2 कोंबडे पाहिजे होते, पण मी बाहेर होतो त्याच्यामुळे त्यांना देता आलं नाही मला. साधारण रेट काय असतो यांचा? कसं आहे की 600 रुपयापासून स्टार्ट होतो. पण आपल्याकडे आता सध्या जे कोंबड्यांची जी हेल्थ आहे, त्याचबरोबर त्यांना फीड आपण देतोय, तर 800च्या पुढे आहे, 1000 पर्यंत. कारण की 800 रुपये वॉट, किलो की नग 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 कारण की किलो मध्ये त्याचं हायब्रिड वाले ते किलो मध्ये जातात. म्हणजे कावेरी आहे, सोनाली आहे, हे किलो मध्ये. ओके. पण म्हणजे आता साधारण तू एखादा कोंबडा पकडला, आता हा जर मला उचलून दाखवशील, तो एखादा कुठला तरी कोंबडा, हो, तो उचलून दाखवू शकत नाही कारण की गाईडलाईन असल्यामुळे. ओके. हा, पण साधारण आपण पकडून चालू की हा जर कोंबडा विकायचा असेल तर साधारण किती किलोचा असतो तो? आता सध्या तो 700 ग्राम पर्यंत असेल. अच्छा. तो साधारण 600-700 रुपयापर्यंत जाऊ शकतो. 600-700 रुपयापर्यंत जाऊ शकतो 700 ग्रॅमचा. हो. म्हणजे साधारण तू कॅल्क्युलेशन पकडलं तर 1 रुपया 1 ग्रॅम, 1 किलो 1 ग्राम, 1 रुपया 1 ग्रॅम. तर त्या पद्धतीनेच हे कॅल्क्युलेशन चालतं. कोंबडीचा काय रेट पडतो? कोंबडी जास्तीत जास्त आहे ना, जून कोंबडी असेल तर 400 ते 500 रुपये. तलंग असेल तर 300-400 रेंज मध्ये. जसं तुमच्याकडे कोंबडीला कमी रेट मिळतो, कोंबड्याला जास्त मिळतो. हो. ज्यावेळी आता माझ्याकडे स्टॉक जास्त आहे, बरोबर, तर मी कमीत कमी 300-400 रुपयाला विकू शकतो. अच्छा. कोंबडी ज्यावेळी खरोखर मागणी असते त्यावेळी तो आपण रेट वाढवू पण शकतो. 400चा 500 पण मार्केटमध्ये
500-700 ला पण विकणारे भरपूर जण. बरोबर बरोबर. आपण 400-500 पर्यंतच विकतो, त्याच्यावरती नाही. साधारण ती 400-500 जी कोंबडी असते ती किती किलोची असते? ती मॅक्स टू मॅक्स डिपेंड करतं, 600, 700, 800 ग्रॅम मध्ये. त्या ग्राम मध्ये 1 किलोच्या मध्ये रेंज मध्ये पण येऊ शकते. बरोबर. आणि ज्यांना व्यवसाय करायचा आहे ती पिल्लं घेऊन जातात, तर ती पिल्लं काय रेटला पडतात आपल्याला? पिल्लं कसं आहे की आपल्याकडे इन्क्युबेटर नाहीये. बरोबर. इन्क्युबेटर असतं तर आपण 90 रुपये 100 रुपयाला दिलं असतं. बरोबर. आपण नॅचरल पद्धतीमध्ये करतो आणि ते आपण हक्काचे आपण लोकांना सांगतो की आपण 110 रुपयाने आपण ते विकतो. 110 रुपयाने पिल्लू 15 दिवसाचे. ओके, 15 दिवसाचं पिल्लू 110 रुपये. आणि महिन्याचं असेल तर 150 रुपये. कारण की लासोडा गंभोरा हे लस आहेत ना. बरोबर. त्या पूर्ण करून आपण द्यावं लागतं. अच्छा, ते लसीकरण पूर्ण करून तू 110 रुपयाने पिल्लू विकतो. मध्ये फिमेल असतं की मेल असतं? त्याच्यामध्ये आम्ही कुठलंही चेक नाही करत, जे आहे सरसकट आम्ही देऊन टाकतो. ओके. आणि काही ठिकाणी काय करतात, मेल असतात फिमेल असतात ते असं देतात, पण कसं आहे की फाइंड आउट करायला वेळ लागतो. लोक म्हणतात पंख असं केलं, कारण की मी त्याच्यावर रिसर्च केला की एका याला मी बांधून ठेवलं होतं की हा मेल आहे तर फिमेल आहे. तर मला वाटलं होतं की हा फिमेल निघेल, पण तो मेल. तर जो जे काय जो रेट आहे तो सरसकट कोंबड्यांचा आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जर समजा 10 पिल्लं आपण विकली एकाला 110च्या रेटने, मग त्याच्यातनं कदाचित 8 कोंबड्या फिमेल असतील, 2 मेल असतील, किंवा 8च्या 8 मेल पण येऊ शकतात. ते शेवटी लक फॅक्टर आहे तो. पण तुम्ही विकताना 110 जो रेट आहे हा सरसकट. हो, मी मिनिमम 50च देतो. कारण की कसं आहे की 10 मध्ये आता तुमच्याकडे क्लायमेट कसं आहे, मोर्टॅलिटी झाली, मग अरे पक्षी बरोबर नाही दिले, असं पण होतं. कारण काय होतं की हा क्लायमेट चेंज, कारण की माझा इकडचा जो क्लायमेट आहे ना तो सेट झालेला आहे. अच्छा. फक्त की बाहेरचं जे ऍटमॉस्फिअर होतं चेंज होत आहे, म्हणजे हीटचा प्रॉब्लेम होतोय किंवा अचानक थंडी वाढते, तर तो एक आहे. पण तुमच्याकडचं वेदर माहित नाही आम्हाला. बरोबर. मग त्यामुळे तो मोर्टॅलिटी होतो. बऱ्याच ठिकाणी असं मोठ्या ज्या कोंबड्या असतात त्याही मरतात. मग लहानचं काय करू शकतो आपण, असं पण आहे ना. बरोबर. आपण नॅचरल याच्यामध्ये ठेवलेलं आहे ना, कुठलाही इन्क्युबेटर ठेवलं आपलं हे नाही ठेवलंय, ब्रुडर वगैरे ठेवलं नाही, लाईटीच्या खाली ठेवलं नाही, सगळं आई बरोबर ठेवलेलं आहे. ओके. तर सुनील दादा, आपण कोंबडी पालन विषयीची बरीचशी माहिती घेतच आहोत. आता आपण फीड कडे वळलेलो आहोत. तर ह्यांचं खाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं? खाण्याचं नियोजन असं की मार्केटमध्ये भरपूर फीड मिळतात. म्हणजे लेअर फीड आहे, स्टार्टर आहे, फिनिशर आहे. तर ते मी तुम्हाला दाखवतो. पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो की सर्वसामान्य माणसाला ना जो परवडतो म्हणजे वेस्टेज. म्हणजे पालेभाज्या ज्या असतात मार्केटमध्ये किंवा आपण घरामध्ये भाजी आणतो आठवडी बाजारामधून, मग पाठीमागचा शेवटचा जो डेट असतो त्या वेस्टेज मधून आपण कोंबड्यांना देऊ शकतो. फुल नाही पण पाकळी म्हणून तरी त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करू शकतो. तर आपण काय केलेलं आहे, हे जे वेस्टेज आणलेले आहेत हे, तर कोबी आणलेले आहेत. आमच्याकडे राजापूरला गुरुवारचा बाजार असतो. अच्छा. तर या बाजारामधून आपण ही घेऊन आलो पालेभाजी वगैरे सगळं, कोबीची पानं वगैरे, कारण की हे वेस्टेज जाणार आहे, हे फेकून देणार आहे. मग त्याचा आपण ह्याचा आपण उपयोग करू शकतो आणि याच्यातून आपण कोंबड्याचं जे भूक आहे ती आपण ती पूर्ण करू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये भरपूर विटामिन्स आहेत, याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे भरपूर आहे. जेणेकरून जसं आपल्याला पालेभाज्या डॉक्टर म्हणतात की बाबा आपल्याला पालेभाज्या पाहिजेत, तर तुम्ही नॉनव्हेज कमी प्रमाणात करा, पण कमी करा, पण व्हेज जास्त खावा पालेभाज्या. तसंच याच्यामध्ये प्रोटीन्स आहे, B12 आहे, विटॅमिन ई आहे, भरपूर काही याच्यामध्ये मिळतं. जे मनुष्याला मिळतं तेच पक्ष्यांना, प्राण्यांना देखील मिळतं. कारण की आपण पण एक प्रकारे एक प्राणीच आहोत. तर हे सगळं हे जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला फ्री मध्ये मिळतं. ते फेकून देणार होते, ते कचऱ्यात टाकणार होते, तेच आपल्याला आता घेऊन. हो. आणि उन्हाळ्यामध्ये आहे ना, जेवढं तुम्ही वेस्टेज टाकाल, फक्त एवढे की याची काळजी काय घ्यायची, धुवायचं. कारण की प्रत्येक आता म्हटलं की फवारणी आलेली आहे, केमिकलची फवारणी होते, पण आता त्यांना डायरेक्ट दिलं तर त्याच्यामध्ये पक्षी मरू शकतो. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त धुवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही धुवून घेतलात आणि उन्हामध्ये ठेवलात, नंतर मग कटिंग करून तुम्ही त्यांना देऊ शकता. हे बघा, आता ही आपण मशीन घेतलेली आहे. तर आपल्याबरोबर बाबा देखील आहेत. नमस्कार बाबा, स्वागत आहे तुमचं देखील युट्यूब चॅनलवर. बाबांनी बरीच वर्षात तू सांगितलं जसं BST मध्ये नोकरी केली आणि आज बाबा तुझ्या साथीला आहेत. हो, खरं सांगायचं म्हटलं ना की आयुष्यातले त्यांनी 35 वर्ष सर्व्हिस केली आहे, पण 35 वर्ष अजिबात नाहीये, 70 वर्ष केली आहे. कारण की 6 मुलांचं शिक्षण त्यांनी एकदम भारी केलेलं आहे. सगळे चांगले शिकलेले आहेत. सगळं श्रेय ना माझ्या वडिलांना जातं. देव माणूस आहे. खरं सांगायचं म्हटलं की आजच्या तारखेमध्ये आहे ना, मुंबईचं गावचं सांभाळायचं आहे ना, हे शक्य होत नाहीये. कारण की पैसा झाला मोठा आणि महागाई वाढत चाललेली आहे. पण त्याच्यामध्ये माझ्या भावाला हॉटेल मॅनेजमेंट केलंय, माझी लहान बहीण M.Com झालेली आहे, मी स्वतः IT इंजिनियर झालेलो आहे. हे सगळं जेवढं श्रेय आहे ना माझ्या वडिलांना जातं आणि आज त्यांच्यामुळे सगळं शक्य झालेलं आहे. आणि आज त्यांनी जमीन राखली आहे,
त्यांनी घेतली म्हणून आज आम्हाला या जमिनीमध्ये कुक्कुटपालन किंवा अन्य आंबा काजू काहीतरी करायला मिळतंय. तर ही आता भाजी आपण जी आणलेली आहे वेस्टेज ती आता हे कटिंग करण्याचे मशीन आहे. हो, ही आता मी घेतली. इलेक्ट्रिक कनेक्शन नाही लागत. नाही, का नाही घेतले इलेक्ट्रिशियन, की आपल्या सर्वसामान्य माणसाला आहे ना की लाईट आपल्याकडे कोकणामध्ये कंटिन्यू जाते. गेली तर 4-4, 5-5 दिवस येत नाहीये. मग खाद्याचं म्हटलं तर आपण कटिंग, आपण बोडशी किंवा कोयतीने आपण कटिंग करू शकतो, चाकूने वगैरे करू शकतो, पण त्याच्यामध्ये जास्त थकायला होतं. मग ह्याच्यामध्ये कसं आहे, रोटेट केलं नाही हे लगेच होतं. हे बघा, याच्यामध्ये स्मॅश चांगलं होतं आणि कोंबडे मस्त खातात. अच्छा. हा, आणि नंतर हे आधी धुवून घ्यायचं. हे धुवून घ्यायचं. ओके. आता काय झालं की मी धुतले नाही, कारण की माझ्याकडे आता लाईट नाहीये. तर पाणी नसल्यामुळे आता आपल्याकडे बोर आहे ना, तर ते धुवायचं केलेलं धुणार तू आणि मग ते कोंबड्यांना त्यांना द्यायचं. हे खाद्य दिवसात किती वेळा घातलं आता? मी दिवसभर देतो. अच्छा. ज्यावेळी फक्त काय की डायरेक्ट पक्षीला आहे ना, आपण जेव्हा स्टार्टर देतो किंवा लेअर फीड देतो किंवा फिनिशर देतो, लगेच त्याला ना या खाद्यावर आणायचं नाही. लगेच नाही आणायचं, कारण की त्याला त्याची सवय झालेली असते. अच्छा. हा, कारण की तो आपण कसं आहे की लगेच दुसरं काय खाल्लं तर आपल्याला पण ऍसिडिटी प्रॉब्लेम होतो आणि कोंबड्यांना अपचन होतं. कोंबड्यांना अपचन झालं मग त्याच्यामध्ये काय होतं की पक्षी वाईट विष्ठा करतो किंवा तो त्याचा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामध्ये तो मरतो आणि पक्षी मेला तर आपलं 200-300 रुपयाचं नुकसान झालं. तर म्हणून असं बारीक करून द्यायचं, सुरुवात करायची. हा, हळूहळू करायचं. म्हणजे सकाळी आहे ना त्यांना मी 3 किलो टाकलं, मग दुपारच्या वेळी मग नंतर मी त्यांना हे टाकणार. ओके. नंतर मग संध्याकाळी परत टाकणार, मग संध्याकाळी 1 किलो ते लेअर फीड टाकणार. म्हणजे मिक्स करणार, हळूहळू ते कमी करणार आणि हळूहळू हे वाढवणार. अच्छा. असं करणार. अशा प्रकारे तू तो रेशो रेशो करतो. आता आपण हे जे नॅचरल फूड आहे ते बघितलं, आता आपण लेअर फूड कडे लेअर फीड कडे आपण जाऊया, ते तुम्हाला दाखवतो. जसं तुम्ही बघितलात की माझे वडील हे नॅचरल पद्धतीमध्ये, म्हणजे जे आपण वेस्टेज आणलेले आहेत, कोबी आणि पालेभाज्या वगैरे आणलेल्या आहेत, त्याचं कटिंग करतात. त्याचबरोबर यांना लागणारं अजून ऍडिशनल जे फीड आहे. ओके. कारण की याच्यामध्ये सगळं आहे. हे बघा, हा लेअर आहे, लेअर फीड आहे. लेअर फीड म्हणतात. हा, कारण की अंड्यांवर ज्या कोंबड्या येतात ना त्यांना हे पौष्टिक आहार आहे. जसं आपली जेव्हा गृहिणी असते, प्रेग्नंट असते, तेव्हा आपण भरपूर त्यांना काय काय सकस आहार देतो, तसंच हा आहार आहे याच्यामध्ये. यांना पिल्लांना पण देऊ शकतो तुम्ही. याच्यामध्ये फिनिशर येतो, फिनिशर नाही दिले तरी चालेल. लेअर पण तुम्ही स्टार्टिंग पासून दिलात, फक्त 1 महिना पिल्लांना स्टार्टर द्यायचा. ओके. आणि याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये स्टार्टर पण तुम्हाला दाखवतो. ओके. याच्यामध्ये बघा DOC आहे बघा, याच्यामध्ये मका वगैरे बरंच काय आहे. त्याचबरोबर हा सगळ्यांसाठी आहे, पिल्लांसाठी पण आहे. आणि फक्त 1 महिन्याची पिल्लं आहेत ना, त्याच्या पुढे कोणाला देऊ शकतो. हो, हे तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि 1 महिना प्लस ते तुमचं नॅचरल खाद्य. हो, हे द्यायचं थोडंसं, कारण की हेल्दी होण्यासाठी. कारण की जसं लहान मुलाला आपण पेज पाचतो बरोबर, किंवा अजून काय वेगवेगळं आपण प्रोटीन देतो, तसं यांना पण प्रोटीन देणं गरजेचं आहे. कारण की त्यांची इम्युनिटी पॉवर चांगली झाली तर मरतूक कमी होऊन जाते. आता इथे बघा, इथे पिल्लांसाठी आहे. अच्छा. 1 महिन्याच्या खालच्या. हो, त्या दोघांमध्ये फरक बघा किती आहे. ओके. हे बघा, दाखवतो तुम्हाला. हा जो फरक आहे, हा एक आणि हा एक. अच्छा, हे खाद्य आहे. हे स्टार्टर आहे, स्टार्टर पिल्लांसाठी, आणि हे लेअर आहे. लेअर आहे. कारण की लहान पिल्लांना हे घातलं, ओके, आपलं लेअर फीड घातलं तर ते मरू शकतात, कारण की त्यांची चोच कमी असते. बरोबर. अन्न नलिका कमी असते, छोटी असते. बरोबर. मग त्यांना अन्नांसाठी हे द्यायचं. ओके. छोटं द्यायचं. प्री स्टार्टर पण येतं, पण हे दिलेलं चांगलं. म्हणजे इथून सुरुवात होते. ओके. हा, पण इथे समाप्ती, ह्याची समाप्ती इथे होते. पण 1 महिन्यानंतर आहे ना, हे दिलेलं ना पक्षी जो 4 महिन्यातला आपला गावाकडे दिसतो तो 2 महिन्यामध्ये तसा दिसायला लागतो, हेल्दी. ओके. एकदम मस्त. आणि प्लस आपलं नॅचरल फूड ते पण देणं गरजेचं आहे. बरोबर. हा, तर साधारण दिवसात हे किती आणि किती देत? आता माझ्याकडे आहे ना, पक्षी जेवढं आहेत तर मला दिवसाला 12 ते 15 किलो टाकावं लागतं हे. बरोबर. ओके. आणि ज्यावेळी मी मार्केटमधून वेस्टेज आणतो तर मग हे मी 5 किलोच टाकतो. अच्छा. दिवसात 3 किलो. याचा खर्च कमी होतो. याचा खर्च कमी होतो, कारण की याची बॅग जी येते, आता ह्याची बारामतीचं आहे, बारामतीचं येतं, त्याचबरोबर किसानचं येतं. ओके. तर किसानची कॉस्टिंग काय ती प्राइसिंग आहे 1500-1550 रुपये बॅगेची. हा, बॅग किती केजीची बॅग येते ती? 50 किलोची. ओके. आणि ही येते 1750 मध्ये येते, 50 केजी. हा, 50 केजीची. ओके. तर मला हे आणायला लांजाला जावं लागतं. अच्छा, तो पण खर्च आहे? तो खर्च आहे, कारण की मला तो 100 ते 200 रुपये पडतो. बरोबर. तर आमच्या इथे लांजामध्ये आग्रे म्हणून एक आहे,
ते बारामतीचे देतात आणि किसानचं आहे ते तरळ म्हणून आहे. तर ते 2 व्यक्ती चांगले आहे, कारण की बरेच जण आणून देतात राजापूरला. पण माझं पहिल्यापासून आहे की आपले मराठी बांधव पण आले पाहिजे पुढे, ज्यांनी छोटे छोटे व्यवसाय केलेले आहेत. तर त्यांनाही आपण प्रमोट करूया, त्यांनाही पुढे आणूया, जगापर्यंत आणणं गरजेचं आहे. बऱ्याच मंडळींना माहित पण नाही की लांजामध्ये मिळतं. बरोबर. हा, आपण असं हे फीड वगैरे तिथून आणतो. ओके. तर सुनील, आपण फेन्सिंग या सगळ्या गोष्टी तर केलेल्या आहेत. बऱ्याच वेळा प्राणी इथे तिथे धावतात, तर ते सगळ्या गोष्टी कशा तू मॅनेज करतोस? सांगायचं म्हटलं ना की प्राणी पक्षी म्हटलं यांना पकडणं सगळ्यात कठीण आहे. बरोबर. की आपण गुरांना पण पकडायला गेलो तर गुरं पळतात. पक्षी म्हटलं हे कोंबडी मिळत नाही, आणि खास करून गावठी. तर गावठीची एक खासियत आहे की हातामध्ये मिळत नाही. यांच्यावर जेवढं तुम्ही लढा लावाल ना तेवढं तुमच्यावर त्यांचं बॉन्डिंग चांगलं होतं. बरोबर. आता बघा हे पक्षी आहेत ना, हे आलेले आहेत. आता मी यांना पुढे घेऊन जातो, आता बोलवतो, कॉल करतो. ओके. हे बघा, ए 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 बघा पक्षी तिथे जात आहेत का? ए 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 चला या, चल ये. ना सगळे गेले तिकडे. ये. आता तुम्ही बघितलात ना की त्यांना आपण काय केलंय की पूर्ण ट्रेन केलेलं आहे. ओके. त्यांच्यावर आपली एक अटॅचमेंट झालेली आहे. बरोबर. आणि दुसरं म्हणजे या कोंबड्यांना आता मला आतमध्ये पाठवायचं आहे. ओके. पकडून तर नाही घेऊ शकत त्यांना. त्यांना मी एक ट्रेन केलं सुरुवातीला, जेव्हा 8 कोंबडे जेव्हा आणले होते त्यांनाच मी ट्रेन केलं. त्यांना बघून हे बाकी सगळे ट्रेन झाले. ही काठी फक्त वरती केली, सगळे आतमध्ये जातात. चला ए चला, चल 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 चला आतमध्ये, चला. काही शपथ, चला चल. खरंच हे सगळं बघण्यासारखं. चला चल चल. एका कमांडवर या सगळ्या गोष्टी. चला चला चल. सुनीलने जशी काठी वर गेली चला तशा या सगळ्या चला कोंबड्या आतमध्ये पळाल्या. चला चल. सुनील, एक दुसरी गोष्ट विचारतो की आता तू सगळं ह्या कमांड तुझ्या एका गोष्टीवर चालतायत, पण जेव्हा आपण हे प्राणी विकतो, शेवटी हा व्यवसाय आहे आणि सर्कल आहे, पण कुठेतरी असं मनाला लागतं का या सगळ्या गोष्टी हा व्यवसाय करताना? कारण की त्यांना आपण लहानाचं मोठं केलेलं आहे. बरोबर. पण हे जग आहे, हे चक्र आहे. चक्राला कोणी अडू शकत नाही. बरोबर. सगळेजण पोटा पाण्यासाठी करतात. नक्कीच. पुढचा जन्म माझा ह्याचा असू शकतो, सांगता येणार नाही. नक्कीच. पुढचा जन्म असू पण शकतो, पण विकताना की देवाने जर आपल्याला समुद्र किनारी जन्माला घातलंय तर नक्कीच आम्ही मासे खाणार. हो. किंवा कोंबड्या खाणार, असं. तर त्या पद्धतीने. आणि शेवटी म्हटलं तर हा व्यवसाय आहे, तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाजूला ठेवून त्या करावंच लागतं. डोळ्यात पाणी येतं, पण आपल्याकडे कटिंग नाहीये काही. बरोबर. आपण त्यांना देतो मी. ते तुम्हाला काय करायचंय, विकायचंय, ठेवायचंय, काय करायचंय हे तुमच्याकडे. बरोबर. पण आता ह्यांच्यावर एवढा लढा लागलाय ना, एका कमांडवर तुम्ही बघितलंय की सगळ्या कोंबड्या आहेत ना, आतले बाहेर येतात, बाहेरच्या आतमध्ये जातात. आता मी आतमध्ये गेलो ना तर लगेच आतमध्ये येतील ना, न काही करता. फक्त मी कडीचा आवाज करतो ते लगेच येतील बघा सगळे रिटर्न मध्ये. चला चल आतमध्ये, चल या. तर सुनील, तू गावठी प्रजातीच्या या कोंबड्या सांगितल्यात, पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकार आहेत गावठीमध्ये. त्याच्यामध्ये कसं आहे की आता ही लुप्त होत चाललेली आहे. ओके. उलट्या पिसावली बघा, ही उलट्या पिसावची. पिसं उलटी आहेत तिची. हो, एक मिनिट. पूर्ण उलटी आहेत. ओके. हा. तर आता माझ्याकडे उलटा पिस बघा, मान काप्या,
अच्छा, जे मानेला केस नाहीये तो मानकाप. हा, पण ह्याचं मटण आहे ना, आणि त्याचबरोबर परिवार सांभाळण्यासाठी एक नंबर आहे. ओके. मानकाप्या, कारण की सगळ्यांना सांभाळून घेतो तो. अच्छा, एवढं भारी आहे. कारण की मला आहे ना, गावठीपेक्षा आहे ना, मला हे मानकापे खूप आवडायला लागलेले. ओके, म्हणजे तो सगळ्यांना सांभाळून सगळे हे गावठीमध्ये, कारण की हे लुप्त होत चाललेले आहेत. आता हे बघायला मिळत नाहीये कुठे. आहेत पण काय काय ठिकाणी आहेत पण क्वचित आहेत. त्याची जात वाढलेलीच नाहीये. वाढवणं गरजेचं आहे आता. तर गावठीमध्ये पण हे प्रकार आहेत, उलट्या विसाचे, मानकापे, असे 2-3 प्रकार आहेत. आता कसं आहे की थोडंसं लोकांना खरेदीसाठी थोडे महागडे वाटतात, पण कसं हे लुप्त होत चाललेले. ह्याची पैदास जास्त झाली तर प्राइस नक्कीच 200 रुपयांनी कमी नक्कीच होणार भविष्यामध्ये. पण होणं गरजेचं आहे, कारण की सर्वसामान्य माणसाला पण खिशाला परवडलं पाहिजे ना. म्हणून तर मंडळी, तुम्हाला आपली कुक्कुटपालनची शेड त्याचबरोबर कोंबडे कसे वाटले ना, कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पण त्या अगोदर सर्वांना सांगते की भविष्यामध्ये आपल्या इथे कुक्कुटपालनचं प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग चालू होणार आहे. त्याचबरोबर ज्या मंडळींना आता आपण खरेदी विक्री करतोय पिल्लं, त्यांना पिल्लं पाहिजे असेल तर डिस्प्लेवर नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला. त्याचबरोबर ज्या मंडळींना आता काही दिवसामध्ये लागवड होणार आहे, त्याचबरोबर खत झाडांना लागणार आहे, तर ज्यांना शीट पाहिजे असेल तर नंबर दिले त्या नंबरवर कॉल करा. कोंबडीची शीट जी खतासाठी वापरतात ती देखील आपल्याकडे. हो, फक्त एवढं काळजी करायची की जेव्हा शीट टाकतायत कमीत कमी तुम्ही 1 महिना एक खड्डा करायचा, त्यामध्ये ती शीट टाकायची आणि 1 महिना ओलं करून ठेवायची, जेणेकरून त्याच्यामध्ये जी हीट आहे, जसं शेळ्यांमध्ये हीट आहे लेंडी खतामध्ये, तसंच हीट आहे, फक्त थोडी हीट जास्त याच्यामध्ये, म्हणून 1 महिना ओलं करायचं. नंतर तुम्ही तुमच्या झाडांना तुम्ही देऊ शकता. हे आपलं हे सगळं नियोजन चाललेलं आहे की आपल्याला हळूहळू कुक्कुटपालन करायचं आहे. त्याचबरोबर आता भविष्यामध्ये आपल्या इथे आपण हनीबीचं मधुपक्षीचं आपण सेट लावलेलं आहे. भविष्यामध्ये हळूहळू तेही आपल्याला अपग्रेड करायचं आहे की या छोट्या ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल ते आपलं एक मॉडेल अजून उभं करायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पण त्या अगोदर एकदा तरी तुम्ही राजापूर तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या कोकणामध्ये पेंडखळे गावामध्ये चिपटेवाडी इथे यायला विसरू नका. नक्कीच नक्कीच. धन्यवाद. सो खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती तुझ्याकडनं मिळाली. तुझ्या आणि या तुझ्या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्हाला जर कोकणामध्ये राहून सुनील दादासारखा जर व्यवसाय करायचा असेल तर नक्की याच्याशी संपर्क करा. यांचे ट्रेनिंग सेंटर देखील इथे चालू होत आहे. मुळात म्हणजे काय की आपल्याकडे जी गावठी कोंबडी मिळते ती DP क्रॉस असते किंवा वेगवेगळ्या त्याच्या प्रजाती आहेत त्या पद्धतीचं मिळतं, ज्याचं मीठ म्हणजे त्याचं मांस आपल्याला जनरली बॉयलरसारखंच लागतं. पण तुम्हाला अस्सल गावठी जर कोंबडी खरेदी करायची असेल तर नक्की तुम्ही सुनील दादाशी संपर्क करा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.